1 तारखेला मैदान होते देवेंद्र फडणवीस केसरी आणि त्या मैदानात आपण बघूयात सगळ्यात टॉपचे नंदी बघूया त्यांचे अंदाजित पैरे तुम्हाला समजतील की या मैदानामध्ये एक टॉपचे रथी महारथी येतात आणि ते कोणते नंदी कोणाबरोबर पळणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. बघा नक्की व्हिडिओ पुढे. मिलिंद शेठ पाटील मुंबईचा भोंगा यांचा आणि त्याच्यासोबत पळेल भोंग्यासोबत आपला विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या. नक्कीच या मैदानात तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नानांच्या ज्यावेळेस सरजा दावणीतून गेला त्यानंतर हा भोंगा आला. नक्कीच भोंगा हा त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी असतो. आणखी जग इकडे जर पाळण्यात आला सातारा भागामध्ये तर तो त्यांच्या दावणीला असतो पाळण्यासाठी. नक्कीच हा पैरा होऊ शकतो. एक अंदाजित पैरा आहे. विठ्ठल नाना आणि मिनिचंद यांचे चांगले संबंध आहेत. नक्कीच हा पैरा होऊ शकतो भोंगा आणि नाग्या. भोंगा माहीत आहे मुंबईमध्ये एक टॉपमध्ये पळतोय तो बैल आणि घाटावरती पण तो पळतोय, चांगलाच पळतोय. नक्कीच हा पैरा होऊ शकतो नाग्या आणि भोंगा. बघूया हा पैरा झाला तर नक्कीच ही गाडी गुलालामध्ये राहील. चटणी भाकरीचा पैलवान, गर्निकीचा राजा आणि सप्त हिंद केसरी सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर ही जोडी मैदानात तुम्हाला त्यावेळेस दिसेल पळताना. कारण तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस ही जोडी पळालेली आहे तिथं गुलाल म्हणून 1 नंबर हा मिळालेलाच आहे. आणि रान हे काळ्या मातीचं रान असणार आहे. तिथं तुम्हाला माहिती आहे सुंदर कसा पळतोय काळ्या मातीमध्ये. आणि गर्निकीच्या राजाला तर तुम्हाला माहितीच आहे त्याचं होम ग्राउंड म्हणावं लागेल. कराड आणि सांगली भाग त्याचं होम ग्राउंडच आहे. नक्कीच या मैदानात हे दोघेजण कसे पळतात त्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल. कारण तुम्हाला माहिती आहे हा चटणी भाकरीचा पैलवान कोणताही पैरा असू द्या आणि सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर कोणी असू द्या त्याला घेऊन हा जातातच फायनलला. बघूया हे दोघे एकत्र पळणार आहेत म्हटल्यानंतर फायनल मारतीलच. सप्त हिंद केसरी भारत आणि रुस्तम हिंद केसरी महिप्या ही जोडी भारत केसरीच्या मैदानामध्ये पळालेली होती आणि तिथं सेमीला भारतला दुखापत झाली होती. त्याच्यामुळे भारत हा पळायला नव्हता. सगळ्यात आत्तापर्यंतची गाडी पळाली होती फास्ट, सुपर फास्ट. त्या गाडीमध्ये सगळ्या टॉपच्या गाड्या त्यात भारत आणि महिप्या या गाडीची नोंद झालेली आहे. नक्कीच हीच गाडी खूप दिवसातून एक अंदाजित सांगतोय मी पळाली पाहिजे गाडी. कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले ही जोडी कधी पळते. नक्कीच त्यांचं होम ग्राउंड आहे तिथं. नक्की त्या ग्राउंडवरती पळालीच पाहिजे ही गाडी. का नाही पळणार? कारण दोन्ही एखादी पहिलं फिट आहेत. नक्कीच हे पायऱ्यात जुळून आला पाहिजे आणि हा पायरा जर झाला तर मला नाही वाटत की कोणत्या गाडीला सापडेल ही गाडी. 1 नंबर करणार ही गाडी. तर नक्कीच अंदाजित पायरा आहे, पळाली पाहिजे गाडी ही. छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि शेवाळ्याबांचा पाखरा ही जोडी जिथं जाते तिथं 1 ते 2 नंबर किंवा 3 नंबर या नंबरामध्ये असतेच. नक्कीच ही गाडी जिथं पळते आणि हा पायरा लगेच जुळून येतो. काय माहित नाही जोडीचं वर्चस्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशी पळते गाडी ही. आणि अर्जुन तुम्हाला माहिती आहे कसा आता फॉर्ममध्ये आला आणि त्या शेवाळ्याबांचा तर पाखरा तर तुम्हाला माहितीच आहे. आणि नक्कीच ही जोडी पाळणार हे 100% पायरा फिक्सच असेल. हा फिक्स झाल्यामध्ये जमाच आहे हा पायरा. नक्कीच जर हा पायरा झाला तर मला नाही वाटत की कुठल्या गाडीला गाडी ही ऐकेल. कारण फायनलला राहणार गाडी. कारण फायनलला तुम्हाला माहिती आहे रथी महारथी असणार आणि ते मैदान पण तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस केसरी असं या मैदानाचं नाव आहे. बघूया ही जोडी कमाल करेल का या मैदानात. छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि तिथलाच चिमण्या तुम्हाला माहिती आहे कशी पळतात ही जोडी. आजपर्यंत कधी पळाली नाही जोडी. दोघांचं पण स्पीड माहिती आहे. लखन तुम्हाला माहिती आहे एक स्पीडमध्ये सगळ्यात महाराष्ट्रात आत्ता स्पीडमध्ये सेकंदामध्ये पळणारा बैल आहे. खूप स्पीड आहे बैलाला. आणि नक्कीच त्याच्यासोबत चिमण्या माहिती आहे तुम्हाला. चिमण्या आणि देवाबाई ही जोडी एकदा सेमीफायनलमध्ये बकासूरसोबत बकासूरच्या विरोधात पळालेली गाडी आणि बकासूरला पराभव दाखवला होता या चिमण्याने. नक्कीच हा बैल एक टॉपमध्ये पळतोय चिमण्या. नक्कीच लखन आणि चिमण्या हा पायरा जुळून आला खूप गाडीला स्पीड लागल. गाडी जर पब्लिक लागली तर सांगू शकत नाही. पण जर मध्ये लागली गाडी कुठलीच गाडी हरवू शकत नाही या गाडीला. एवढं स्पीड गाडीला आहे. बघूया आपण बिनजोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत असणार शिरसवडीकरांचे रायफल. तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस मथुरच्या इज्जतीचा सवाल असतो, त्याच्या मालकाचा सवाल असतो इज्जतीचा, तिथं मथुर कसा पळतो. आणि नक्कीच शिरसवडीचे रायफलचे मालक आहेत ते कधी राहुलबाई यांना नाही म्हटलेलं नाहीत कोणत्या पायऱ्याला. नक्कीच हा पायरा जोडून येणार. तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये जे मैदान झालं होतं त्या मैदानात मथुर आणि रायफलने 1 नंबर केलेला होता. नक्कीच
तर आता मथुर येतोय म्हटल्यानंतर शिरसवडीची रायफल हाच पैरा होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे. आणि बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर किंवा बाळू ड्रायव्हर मांडवेकर हीच गाडी चालू शकतात. 100% ही गाडी जर पळाली तर माहिती आहे कसा पळते कशी नाही. गाडीचा पळ सगळ्यांनी बघितलाय पुण्यामध्ये. आणि मथुर तर तुम्हाला माहिती आहे कसा पळतो कसा नाही. बघूया आपण. वेगाचा शेवट सर्जा आणि 22-11 पिस्टनचा दावणीतला सोन्या, आदत किंग सोन्या. तुम्हाला माहिती आहे आपला सर्जा आणि पिस्टन ही जोडी पळते आणि सनी ड्रायव्हर ही गाडी चालवतात. परंतु तुम्हाला माहिती आहे त्यांच्या मालकाचं आणि सर्जाचं आत्ताच्या मालकाचं एवढे संबंध चांगले आहेत की नक्कीच हा पैरा होणार. पिस्टनचा पैरा कॉकटेल सोबत असू शकतो, परंतु हा पैरा फिक्स झाल्याचा मत असेल. कारण तुम्हाला माहिती सोन्या आदत वयात एवढा धुमाकूळ वाजतोय. गोटच्या सर्जानंतर जर कोण पळतोय आदत वयात तर तो सोन्याचा आहे. 22-11 सोन्या. आणि त्याला साथ हा पवार साहेबांचा आणि वेगाचा शेवट सरांचा आपल्या सर्जा आणि 22-11 सोन्या. ही गाडी पळणार, नक्कीच पळणार. आणि जर गाडी पळाली तर गुलालामध्ये असणार ही गाडी नक्कीच या मैदानातली सगळ्यात टॉपचा पैरा बाकासुरा आणि रायफल आपले 81-81. नक्कीच हा पैरा खूप दिवस झाले होणार होता, परंतु काही कारणास्तव अडथळा निर्माण येत होता. परंतु हा नक्कीच हा पैरा फिक्स झाल्याचा जमाच आहे. तुम्हाला माहिती आहे बाकासूर आणि रायफल आजपर्यंत कधीच एकत्र पळाले नाहीत, परंतु या मैदानात ते एकत्र पळणार आहे. दोन्ही मालकांनी सांगितलेलं आहे की ही जोडी ही लवकर ही एकत्र पळणार आहे. नक्कीच या मैदानात पळेल आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज नक्कीच. आणि बाकासूर हा देवेंद्र फडणवीस केसरीचा 1 नंबरचा मानकरी व्हावी अशी खूप इच्छा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर हा आपला लाडका बैल आहे. तो बैल ज्यावेळेस त्याचा पळ सगळा महाराष्ट्र बघतो त्यावेळेस कळतं की तो खरंच एक देवाचाच अवतार आहे, देवाचाच नंदी आहे तो. नक्कीच त्याची त्याला साथ पण रायफलने दिली पाहिजे. बघूया या मैदानात रायफल आणि बाकासूर 1 नंबर करेल का. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं या जोडीवरती.